न्याय म्हटलं आम्ही किती काही शहाणपणा केले पण आमच्या हाती काही राहत नाही. तो न्याय तुम्हालाच करायचा आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. वादी प्रतवादी ते तुमच्याकडेच असतात. आम्ही वाद करून घेतो पण याचा वाद कुठं जाते कसं होते हा वादाचा निर्णय तुम्हाला लावायचा आहे. आज गमतीले खरं नाही तुम्ही कराल, गमतीले अशी मजा घ्या की जेणेकरून कधीच आली नव्हती. हा लक्षात ठेवायचं आज. म्हणून खुशखबर आईये देखिए मोजा की देवाण घेऊन जरी एक झाली तर तिथून सन्मार्ग प्राप्त होते. आणि म्हणून तुम्हाला दुय्यमीची मजा येणार नाही. आतापर्यंत आली नाही पण आता येईल. कारण का मॅडम एवढ्या कमजोर नाही नाही आणि त्याच्याकडे जो जोडीदार माणूस आहे तो बी बुद्धिमान जीवडा आहे. लहानसा कवी नाही आणि लहानसा माणूसही नाही. कारण आपण आपल्यापेक्षा कमी आखणं म्हणजे हे माणसाचं कमीपणा असते. याचा तुम्हाला सांगतो अनुभव. मॅडम आम्ही गुरुवर्य सारखे असे तसे म्हणून लोकांना भुलो भालो करायचं नाही. तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या बरोबरीचे आहात म्हणून मैदानात उतरलं ठीक आहे. पण याच्यानंतर बाकीची वर्ष भाषाच नाही बोलायची. प्रश्न एक मी ना तुम्ही तुमचा प्रश्न विचारलं गणपतीने कोणती वस्तू चोरून नेली आणि त्याचे वस्तू चोरून नेली तर ती वस्तू कोणती आणि त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगलं बृहस्पती आणि वस्तूचं नाव सांगितलं खडाऊ म्हणजे पादुका. हो तर ह्या तुम्हाला पटलं नाही. हा आता पादुका सांगा. पादुका मग मी विचारलं तुम्हाला तर जगामध्ये माया हे सगळं मायाचा पसारा आहे. हा जग संपूर्ण मायाचा पसारा आहे. पण माया माया आम्ही सर्वच म्हणतो पण माया कुठं आहे आणि ती माया कशा प्रकारची आहे तिचा रंग कसा आहे लाल पांढरा हिवळा निळा सांगायचं नाही तर 12 गाडे बम ह्याला म्हणते श्यान बादचे की आणि दुकान फुटाने की. ठीक आहे वेळ आहे बाकी याच्यानंतर फ्लॅटिंग घेऊ द्यायचं नाही. खरी चोट तमाशा करायचा मजा इन्कम दिले टेन्शन घ्या. मी फक्त याचं घेतो मग का गंमत कोणाकडे नेतो तुम्ही बांधलं नाही असं नाही होत ना. तमाशा कदाच विचारायला करायला लागते. म्हणजे तुम्ही विचारलं तो ठीक आहे आणि मी विचारलं तो वाईट आहे का असं नाही होत मॅडम. असं नाही करायचं कधीच. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. आता पहिल्यांदा पहिली दुसरी तिसरी दुय्यम असेल पण बहुतेक करून तुम्हाला नाही त्या रंगाने रंग नाही दाखवलं होतं. आज पाहून टाका रंग कसा आहे मग तुम्ही पहिल्या फेऱ्यामध्ये गाणं म्हणता कारी कोंबडी कापली जेव्हा तुम्हाला पहिल्या फेऱ्याचं गाणं म्हणता येत नाही तर मजा करता येईल का. आता मी जेव्हा टाकायला गेलं तर मग ध्याब्या बोंबला लागल ना. मी असं टाकत टाकल्यानंतर त्याला भ्यानेरी बोंबलीला सोडत मेरा आवाज पैसा आहे सायलेंट. म्हणून तुम्हाला सत्य गोष्ट सांगतो. म्हणून कोंबडी केव्हा म्हणायला पाहिजे होती केव्हा कोंबडी केव्हा करायला पाहिजे होती. ह्या तुझ्या तो बारशाला जेवतो एवढे ते थांब ना घडी बस. बहुत दूर से आए मेरे दोस्तों दूर दूर से आई है पब्लिक ये अपना वक्त गमाए बैठे हैं. दूर दूर से आई है पब्लिक ये अपना वक्त गमाए बैठे हैं. नजर उठा के देख ले सोनी ये अपना डेरा जमाए बैठे हैं. अशी म्हणून पाहिजे एखादी असते घरात तुम्ही असं होते का कधी नाही. दूर दूर से आई है पब्लिक ये अपना वक्त गमाए बैठे हैं. सगळे आपले कामधंदे सोडून आले समजली का नाही. काही लोक तिकिटी बसच्या तिकिटी किंवा ऑटोची तिकीट करून आले. आम्हाला का फुकट पैसे दिले का ठेकेदार नाही. हवंय का काली कोंबडी कापली असं नाही होत तमाशा. मग हा गाणं म्हणाल पाहिजे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडले पब्लिक ये अपना वक्त गमाए बैठे हैं. नजर उठा के देख ले सोनी ये अपना डेरा जमाए बैठे हैं. इनको खुश रखना तुम्हारे और मेरे हाथ में है. तुमको खुश करना तुम्हारे और मेरे हाथ में है. ऐसी दिखाएंगे हम मजा कि वो दिन में नहीं कभी रात में है. कशी होय आता म्हणून पाहिजे तुला कसं होतं म्हणून वाटते तुला थंडा जीव लागते का गणन ताण मजाला. सामना है दुय्यम का तूने मिलाई मेरे हाथों से. काय सामना है दुय्यम का तूने मिलाई मेरे हाथों से हाथ. अरे कुश्ती तू मारेगी नहीं तो मैं मारूंगा. इसमें शर्म की क्या है बात.
त्याच्यासाठी विचार करायला लागते. पाय मागाना कसं आहे तर असं ना. त्याच्यासाठी तुला पहिले सांगतो, शहाण्याचे बनाधनी मूर्खाचे नको गचा कर. शहाण्याचे बनाधनी मूर्खाचे नको गचा कर. संगत करावे चांगल्याची सोनीची, तेव्हा मिळेल जन्माची भाकर. अरगाव खेती परगाई मारा आणि पोटी बसवलं भवानीचा डेरा का. वारे 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 तू शाहिरी. हा ती बाई सत्तीनं महाभाग दोन तीन असं नाही हो. म्हणून आणि बकरी मांजावर आली. कोणची बकरी बा? बकरी मांजावर आली. आणि बकरी मांजावर आली आणि हिला बोकड्याकडे गेली. हे बकरी मांजावर आली आणि हिला बोकड्याकडे गेली. एका दणक्यात पडली खाली एका दणक्यात पडली, एका दणक्यानं झोपली म्हणते माये हो गेली. एका दणक्यानं झोपली म्हणते माये हो गेली. बकरी माझ्यावर आली, हिला बोकड्याकडे नेली. एका दणक्यानं झोपली माझी आग झाली. एका दणक्यानं झोपली म्हणते माझी आग झाली. तू कितनी भी भाग ली, ये मैदान बहुत लंबा है. सोनी ताई, आप कितनी भी भाग लो, ये मैदान बहुत लंबा है. तेरे साथ आज लड़ने के लिए, तेरे साथ आज लड़ने के लिए जय कुमार जैसा खंबा है. उखाड़ने का उखाड़ना है असं नाही हो. आणि म्हणून गाणे बनवायचं का माझ्या तोंडातच राहते हिसाब किताब ती आहे. पुरा बाळा खडाच काढून ठेवतो मी. नाही असं नाही. म्हणून आता गाणं म्हणतो. पाय चांगला गाणं. पहिल्या राऊंडच्या गाणं कसं म्हणायला लागते त्याला विचार करायला लागते. ठरलं कोंबडी मग भाजर तर कसं राहते. उठताना झोपण्याला काम राहते. मग मी सुस्ती नाही करत. त्याच्यासाठी विचार कर. अरे तेजस्वीत आणि चमकमनारा, तेजस्वीत चमकमनारा, लाखाचा एक खरा हो. बाई ग साजने भीम माझा कोण हिरा. भीम माझा कोण हिरा. पहिले ऐकून घे. वाक्य रचना पहिल्या राऊंडला कशी पाहिजे मला सांगत नाही का. एवढे मोठे माझ्या जोडीला राहायला पोरगा आहे तो. माझ्या जोडीला राहायला पोरगा आहे. कितीतरी वर्ष त्याचं निर्माती माझ्याकडून आहे म्हणा त्यानं. नाही असं नाही. पण असं नाही. पहिल्या राऊंडले धरली कारी कोंबडी कापली, जाऊन पेंडव्यात झोपली आणि टाकाया विसरली. अन्या कोटी तरी मग असं होते का कधी. हे गाणं नाही म्हणायला पाहिजे होतं मॅडम. तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे का. अगं गुरु ज्ञानाचा तपस्या आणि नाही आता पाहिजे पुरा हो. पंडिता
झाली तर तुटते. लक्षात ठेवा. नाकातून नकली मोठी घालायचं नाही. पायात सोप्या तेजडीच पैजण कधीच घालू ग बाई. कारण आपण जरी आपल्या आयुष्याचं वजन जरी वर्त करायचं असेल तर माणसानं वास्तविकपणा मला काय नाभीतून विष्णुदेव झालं होतं का? वा, नाभीतून आणि ब्रह्मांडात ब्रह्मदेव आहे. हा प्रश्न होय का उत्तर होय का? होय का उत्तर? आणि कोणत्याही एकाड्यानं सांगितलं तुला ते सांग असं नाही होत. सोनीबाई रंग पाणी तेरा रंग कैसा जैसे में गया वैसा. कीर्तनकार बाजी कीर्तनकार लहानसे नाही. त्या माणसाला ज्ञान कमी नाही. जो त्या गुरुवाचा चेला त्या गुरुवाचा मी चेला तोही त्या गुरुवाचा चेला आहे. समजलं का नाही? आणि स्वतः कवित्व करते आणि त्याला एवढंही माहित नाही का मी का सांगू काय सांगायला ते सांगायचं आहे म्हणून. असं होते का कधी? नाही होईल का कधी? सारी काय करायचे ते करा, मला काही घेणं ते नाही. पण पहिल्या फेरामध्ये तो गाणं म्हणालेच नाही पाहिजे होतं तुम्ही. हो, कारी कोंबडी कापली नेऊन अंड्यावर झोपली असं होते का गाणं? वारे तुझ्या गाण्यानं वारे तुझी शायरी बनते शहराला करायचं. महाशंकराचं आहे ना लंबा दुकान पुरा एक दोन दुसऱ्या राऊंड मध्ये का पाय मी कसं करतो तुझा आता. दुकान फुटाने की तेरी लगाने नहीं दूंगा. मार डालूंगा पटक पटक पर तुझे पानी नसीब होने नहीं दूंगा. वो भी मैं शेर हूँ अच्छे शेर, वो भी मैं शेर हूँ अच्छो अच्छो की शिकार कर डाला. नाम पूछ ले जिधर उधर है अपना ही बोलबाला. इसमें क्या कहना है बोल. योग्य नीती मार्ग धरा. शरीरा असं होय तमाशा. योग्य नीती माणसानं आपण योग्यपणानं पावली टाकलं. एखाद्या माणसानं सांगितलं नाही हा रस्ता चांगला आहे तर तो वास्तविकता चांगला आहे किंवा वाईट आहे हा आपण आपल्या डोळ्यानं पाहूया. नाही तर आपलं एखादं पाऊल जरी गलत ठिकाणात पडलं तर काटा रुतल्यावर पश्चाताप आपल्याला होते लोकांना नाही. लक्षात ठेवायचा. कधीही कोणी म्हटलं का जा बाबा ह्या झाडावर चढलो पण तो सांगण्यावाल्याचं पाय कधी फुटते का? फुटते का कधी? मग कोणाचं फुटते? चढण्यावाल्याचं. म्हणून मॅडम याचा विचार करत जा. अगं लोकांच्या संगती गुरु केलो बाई कैशी लागू पाय जोगड्याचे. आयुष्य जेव्हा कुठल्याच जातील ना तेव्हा तुला पश्चाताप वाटेल की मी कोठा आहो मी काय करत आहो हा तुला पश्चाताप होईल. लक्षात ठेवજો. म्हणून पुढे काय म्हणतो
आणि गुरु ज्ञानाचा तपस्याईला नको आता पाहिजे पुरा राग बाई आणि तोच पैलवान खरा तोच पैलवान खरा बाई हाती कसलाचा वारा घेतल्यानं होईल का सोनाबाई हाती कसलाचा वारा घेतल्यानं होईल का अरे हे राहीन आपल्या लेंडधरी पिंपरी आले साकोलीले पंढरपूर पाहिजे का कधी त्याच्यासाठी पंढरपूर पाहासाठी पंढरीच्या पांडुरंग पाहासाठी पंढरीला जावं लागते घरी नाही भेटत समजलीस का नाही आणि घरी पाहत आहे तर मग नानाजी डोळ्याची बावली करून उरफाटी पाहलेत ना दृष्टी पांडुरंग त्याला म्हणते तेव्हा घरी देव भेटते अन्यथा नाही तुला का वाटते तमाशा खेळ वाटते का भेटलं तिला घरी नवरे खैरे लहान तू खैरे नव्हे आता जमून टाकते लास्ट ती मांडून ते पाणी निघल्या पाहिजे असाला काम आहे आम दिया पंपाले पाणी लावतो मग तिकडे बाद मध्ये चल तिकडं विदर्भ गाजवले बाई 4 वर्षात आपल्या कलेच्या बलावर आपल्या कलेच्या बलावर अख्खा विदर्भ गाजवलं मी काय आहो चांगले चांगले शेरसंग तुम्ही होत आहेत लहानसा नाही फेरावर फेर फेरावर फेर कराले बाई एवढी हुशार आहे बक्षे दादा फेरावर फेर 5-5 मिनिटात फेर करते कमी फेर करते का मग त्याच्यानं फेरावर फेर करायला हसलेलं हुस नाही का नाही कसं म्हणतो काम नाही येत पाहिजे एवढं मोठं काम आहे मग काही लहानशी बाई आहे का मी लई दूरवर जमली ही महफिल आली भरती जमली महफिल आली भरती जमली ही महफिल झाली भरती जमली महफिल आली भरती नाचू लागले गाण्यावरती नाचू लागले गाण्यावरती पाहून ये तुमची करा शाहिरा सोनी तू गे आणि तोच पहलवान खरा हो बाई तोच पहलवान खरा हो कोंबडी कापली तिघ जणांनी का तर चारली म्हणते हे माझ्या दोस्त बरोबर ऐकत नाही नल्ली खाल्लं का नल्ली खाल्ली मग माहित नाही एक पीस खाल्लं सांग नल्लीच्या बाईले कलेज आवडते का
चुनारू आणि कलेजा होय ना दुकानच आहे ना बाईच्या घरी कोंबड्याची. मग आणलं का आतड्या बी खाते नसते. काय काय बोलतात अगं. कोंबडी कोणती कापली, काळी कोंबडी कोणती असते ते माहित आहे का? हा? हा काळा कोंबडा. हा काळा कोंबडा कापला अगो बाई भेटली आपल्या फाटेल्याला देवाला. असं आहे. आता तुझ्या गाण्याच्या उत्तर काय कसं राहते तर तुझ्या रुपया करला होता मी तर. पण आता काय कसं राहते तर कसा? गाण्याचा रंग कसा राहते. कसा राहते? रंग कैसा जैसे में गया वैसा. मी कोणासंग छल कधी करत नाही. मी कुणाच्या बरोबर छल कधी करत नाही. पडत असेल त्याला कधी मी धरत नाही. पडणार असेल त्याला कधी मी धरत नाही. माझ्या अंगावर कोणी येत असेल तर त्याला मारल्याशिवाय तर सोडत नाही. मा कसं माय खनुसंताची नाही ते दमदार काम राहते दमदार. आणि म्हणून काय म्हणते एका कुत्रीचं लगीन. आता कुत्रीचं लग्न सांगली अशी आहे बाई. मोठे मोठे शहाणे आहेत ना हे बी सांगले. मग का आता कसं होते उत्तर बाईचं उत्तर. एक अहंकारी रूपी काळ्या रंगाची कोंबडी. हे कापली कोंबडा हा कापला अहंकार रूपाचं. आणि त्या तिघ माणसाला जेवण जेव्हा घाललं तर ते 3 ताट. आता 3 ताटामध्ये 4 जण कसे जेवले मी तुम्हाला सांगतो. आत अहंकारी कोंबडा कापल्याच्या नंतर हे कापून घेतो. दिलीपजी बालरूप तरुणरूप आणि माथार रूप. बालपण तरुणपण आणि म्हातारपण. आणि ऋतू तसेच आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ इकडे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तुम्हाला सांगतो. पण ते जेवणारे कोण होते. आम्ही साधू संत ते कोण होते जेवणारे. अरे ते तर 5 पंचऋषी बसले होते जेवणासाठी. हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर. पण मी तुमच्या बकरा कसा मी त्या कोंबड्याला कसा केलाय बनवलाय तू पाय. आता मग तुरंत कमी राहते तुरंत. आणि तुरंत कमी कशी होते पहा. आता काय म्हणतो बाकीच्या गाड्या सोडलं जाईल लवकर सोडलं पटकन प्लाटिक येतो. काय म्हणते एका कुत्रीचं लगीन आणि त्या लावल्या कोंबड्यानं. एका कुत्रीचं लगीन आणि लावल्या कोंबड्यानं. ते तर्जम आहे ना म्हणून तर कोणती खांबायला जाऊ असा राहते. त्याच्यासाठी हिसाबानं चालला तर ठीक होते. आणि म्हणून पहिले जमून गेला पण आता नाही जमून राहिला. जाऊ दे जा बाकी जगा. आणि म्हणून तुम्हाला शेवटच्या कळव्यात काय म्हणतो माझा प्रश्न एक तुम्ही ऐकून घ्या. आता मी तुम्हाला सांगतो तुमचे उत्तर दिलं पण माझा प्रश्न आहे का काय म्हणत आम्ही. विश्वामध्ये या भारत देशामध्ये अशी एक बाई झाली. अशी एक बाई आहे झाली नाही अजून आहे जिवंत आहे. हो हयात जिवंत आहे. मॅडम साहेबा तुम्हाला कमीत कमी 4 वर्षाची फुरसत आजच नाही. एका दिवसाचं काम नाही. अशी एक बाई आहे आता हल्ली पुरा देश फिरते. पुरा देश फिरते. हिंदू धर्माची बाई आहे. मुसलमानाच्या मजारवर जाते. मुसलमानाच्या मजारवर जाते तिथं नमाज पडते. हिंदू धर्माची बाई आता ती हिंदू मुसलमानाचं लग्न केलं हा नाही अजूनही हिंदू धर्मातच आहे. आणि तिच्या पोटी एक पोरगा ना पोरगी बी आहे. आता एवढं खुलून मी सांगतो तुम्हाला तिच्या पोटी एक पोरगा ना पोरगी बी आहे. तोही पूर्ण भारत देश फिरते. पण ती बाई आजही मुसलमानाच्या मजारवर जाऊन कलमा पडते आणि मुसलमानाचा जयघोष करते. तिनं ती बाई कोण आहे त्या बाईचं नाव सांगा तुम्हाला लागेल पता का होती. साधारण गोष्ट आहे. मग वाक्य किती वेळ आहे. चला बेटा
नाही पहिले खावा हाडगुड मग बसा तुळशी पुढं. तर हे लोक त्याच्यावर हिंडायला येतात, लक्षात ठेवायचं. घरापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्ता आहे तो. नाही असं नाही, संसार घराच्या परिवारापासून संपूर्ण पब्लिक पर्यंत. म्हणजे पहिले सुधारू नंतर बोट काढू असली एक कोट, काढू असली एक कोट. कविता रसाला तो कुमार कोणता विचार करा हो बाई गे तो पैलवान खरा बाई हो तो पैलवान खरा. हे माझी मुलगी गेली कुठं असेल? हा दुसरीकडे मैत्रिणीकडे जाऊन बसते. एवढी मोठी झाली पण कोणा कामाचा सवाळा नाही. कुठे गेली कोणाच ठाऊ. अगं बाई माझी तर बचत गटाची मीटिंग आहे आणि मला तिने कळपेश्वरला जायचं आहे आणि पोरगी गेली कुठं? हा शिला हा बसत. चल गेल्या तिच्या मैत्रिणीकडे तर बसली नाही घरापाशी. चल जाऊन पाहते आणि तिला बोलावून घेऊन येते. विठ्ठलाच्या पायी विठ झाली बाग